कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे यार, कुठे राहिला हा मॅड? कधीपासून वाट बघते याची। जानू, मला माहितीये तू मला आज नक्की येस म्हणशील। मला अख्ख्या जगासमोर सांगायचंय आय लव्ह यू। हे मॅड, इथे आहे मी। इथे काय करतोयस तू? इथे ये। आलोच। अरे अशा उड्या का मारत होतास? आणि मला सांग, एकटा काय बडबडत होतास तू? अच्छा, ते असंच काहीतरी। तू बोल ना, तुला काहीतरी सांगायचं होतं ना? हो, म्हणजे मला तुला काहीतरी सांगायचंय, पण त्याआधी तू मला सांग। लेडीज फर्स्ट, आधी तू सांग। चल उगाच आता ही असली कारण देऊन पुढे ढकलू नकोस। विश्वा, तुम्हाला प्रॉमिस केलं होतंस की तू मला सगळं काही सांगणार आहेस, सो आता बोल पटकन। बोल। जानू, मला तुला सांगायचंय की मला म्हणजे माझं बोल। आय लव्ह यू जानू। मला तू खूप आवडतेस। विश्वा, काय बोलतोयस तू? मॅड आहेस का तू? मला सांग, तुला तुझ्या फ्युचर गर्लफ्रेंडला जे विचारायचंय त्याची प्रॅक्टिस करतोयस का? आणि एक मिनिट, उगाच माझ्या समोर डायलॉग मारून हे सगळं ट्राय करू नकोस। मॅड। जानू, असं खरंच नाहीये, मी खरंच। विश्वा, ऐक ना, मला ना तुझ्याशी काहीतरी सिरियस डिस्कस करायचंय, म्हणून मी तुला इथे बोलावलंय। काय झालं जानू? विश्वा, काल माझ्या घरचे माझ्याशी लग्नाविषयी बोलत होते। ते आपल्या कॉलेजच्या इव्हेंटच्या दिवशी जे चीफ गेस्ट आले होते बघ, जयंत कानेटकर, मी तुला सांगितलं होतं ना, त्यांनी घरी येऊन मला लग्नाची मागणी घातलीये। माझ्या घरच्यांना ते पसंत पडलेत आणि घरचे आता फक्त माझ्या डिसिजनची वाट बघतायत। मी काय करू मला काहीच कळत नाहीये। मला असं वाटलं तुझ्याशी बोलून जरा बरं वाटेल मला, म्हणून मी तुला इथे भेटायला बोलावलं। विश्वा सांग ना, मला काय करू मी? विश्वा, बोल ना काहीतरी। मी मगासपासून तुझ्याशी बोलते, मला सांग, मी जे काही सांगते ते ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये का तुला? विश्वा, अरे यार, या पावसानं पण आताच यायचं होतं। काय झालं? तुझा चेहरा का असा झालाय? काय नाही जानू, मी ऐकतोय, बोलतो। विश्वा, अरे भावनाताईच्या लग्नामुळे जे काही झालं त्यामुळे घरचे सगळे खूप सॅड आहेत। मला असं वाटतं कदाचित माझ्या लग्नामुळे ते पूर्वीसारखे परत आनंदी होतील। आणि ते जे जयंत आहेत ना, ते खूप चांगले आहेत म्हणे। म्हणजे एवढे मोठे बिझनेसमॅन असून सुद्धा त्यांना त्यांच्या श्रीमंतीचा अजिबात गर्व नाहीये। खूप डाऊन टू अर्थ आहेत ते। आणि तुला माहितीये का विश्वा, माझ्या आईबाबांना जेव्हा पोलिसांनी पकडलं होतं ना, तेव्हा सुद्धा त्यांनीच माझ्या आईबाबांना लॉकअप मधून सोडवलं। बरं, एवढंच नाही तर तो फायनान्सर आमची जमीन स्वतःच्या नावावर करणार होता, तेव्हा सुद्धा त्यांनीच आम्हाला मदत केली। माझ्या घरातल्यांना तर खूपच आवडलेत ते। म्हणजे घरातल्यांची अशी इच्छा आहे की माझं जयंत सोबत लग्न व्हावं। विश्वा, मला ना कळत नाहीये मी नक्की काय करू, पण जयंतशी लग्न झाल्यामुळे जर माझ्या आई बाबांना बरं वाटणार असेल ना, तर मला असं वाटतं की मी हे लग्न करावं। तुला काय वाटतं? एकदम परफेक्ट डिसिजन घेतलायस तुझ्या। हा, म्हणजे घरच्यांना ते आवडले असतील तर चांगलेच असतील ते। कर तू,
काका काकूंच्या आनंदासाठी लग्न तर अँड आय एम शुअर खूप हॅपी राहशील त्यांच्यासोबत. छान सेटल होशील, सगळं छान होईल. विश्वा खरंच एकदम खरं. थँक्यू 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 सो मच विश्वा. म्हणून तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. म्हणजे तुझ्याशी बोलल्यानंतर माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. बरं चल आता आपण निघूयात, खूप पाऊस पडतोय. अख्खे विजलो आपण. चल विश्वा विश्वा चल ना. आणि काळजी करू नकोस, लवकरात लवकर तिला प्रपोज कर, ती तुला नक्की हो म्हणेल. चल आता. चालू तो बोल, मी येतो नंतर. बरं ठीक आहे, पण जास्त वेळ पावसात भिजू नको, घरी जा लवकर. थँक्स अगेन. बाय मॅन. नाही नाही ते काय नाही पप्पा. जोपर्यंत आमदार होत नाहीत तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि हेच माझं स्वप्न आहे. म्हणूनच मी सांगतोय की लग्नासाठी ही काही खरेखर वेळ नाहीये. सिद्धू 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 एक मिनिट. संपत, हा माझा नातू बघ, तू वयानं किती लहान आहे, पण ह्याचे विचार किती पुढचा विचार करतोय हा. मी नेहमी सांगते ना संपत, आज सिद्धू तुझ्या आप्पांसारखा आहे. हा जे काही बोलतोय ना ते एकदम बरोबर बोलतोय. काय थँक्यू बाप्पा, वाचवलंस मला. नाहीतर या लोकांचा विश्वासच बसला नसता माझ्यावर. निदान आता तरी माझ्या लग्नाचा नाच सगळे सोडून देतील. बघितलं सिद्धू किती सहज सगळ्यांना खशात टाकतो. आधी बघ ना, खरं तर फोटो किती छान आहे. हसताय का तुम्ही? आधीच या घरात आपल्याला काडीची किंमत नाही, आणि उद्या सिद्धूचं लग्न झाल्यावर आपलं कसं होईल? दोघं राजा राणी मिळून अख्ख्या घरावर राज करते. अगं असं काही कुणा नाही आहे, नको काळजी करू. कस काय झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.